साप्ताहिक बोधिसत्व वंदना न्यूज चॅनल आणि साप्ताहिक बोधिसत्व वंदना यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय। आपण आज अशा घरामध्ये आलेलो आहे की आपण म्हणतो की झाकलेले माणिक हे करण्यासाठी का ओपन करण्यासाठी आपण या घरात आलेलो आहोत। आपण पाहत आहोत हे घर फार तर 10x8 किंवा 10x9चं हे घर आहे आणि या घरामध्ये अगदी लहानसं घर आहे आणि हा एरिया तुमच्या लक्षात येईल की हा एरिया स्लम एरिया आहे। ह्याला बर्मा सेल म्हणतात आणि अगदी 5 चौक आणि या ठिकाणी आहे आणि एरोड्रम अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आणि आपण जर ह्या एरियाची जर स्टेशनपासून जर आपण म्हटलं तर सर्वसाधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतर सर्वसाधारण स्टेशनपासून आहे असं म्हणावं लागेल। मी तुम्हाला हे यासाठी सांगतो की हा स्लम एरिया आहे आणि स्लम एरियामध्ये घरं तुम्हाला माहीत आहेत की किती 10x9चं घर फार तर 7.5, 8, 9चं असेल। हे त्या घरामध्ये माणिक आपल्याला सापडलेलं आहे आणि ते माणिक म्हणजे आत्ता आपल्याला कल्पना आहे की 10वीत असलेला माणिक की ज्याचं नाव आहे सम्यक आणि सम्यकने 10वीमध्ये 94.60 तर 94.60 इतकी मार्क या ठिकाणी मिळवलेले आहेत। तर आपल्याला सम्यक तुझं अभिनंदन। आणि आपण या ठिकाणी सम्यकचे आई पाहत आहोत। जय भीम। आणि त्यांचे वडील माधव सुरवसे। तर माधव सुरवसे हे सतत 24 तास आमच्या विहारामध्ये या ठिकाणचं जे की विहार या संघमित्र प्रेरणा विहारामध्ये कार्यरत असतात। तुमचं नाव काय? पंचशिला। पहा नावंसुद्धा अगदी धार्मिक आहेत आणि हा सम्यक आहे आणि हे जे यश आहे या यशामध्ये धम्माचा भाग, धम्माचा सहभाग किंवा धम्माची ऊर्जा आहे असं म्हटलं तर काहीच वावगं नाही। आणि एवढे मार्क मिळवणे म्हणजे त्याच्याकडून खूप आशा आहेत। आता आमच्यातले एक डॉक्टर होईल किंवा एक IAS अधिकारी होईल किंवा मी म्हणत होतो की बाई या ठिकाणी कलेक्टर झाले पाहिजेत, तर अशा प्रकारचा कलेक्टर आणि मामलेदार या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। हे आपल्याला सम्यकने दाखवलेलं। सम्यक तुला किती मार्क मिळवलेले आहेत? 94.60%। हे कितवीत मार्क मिळवलेले आहेत? स्टँडर्ड 10th। तर कुठल्या वर्षी परीक्षा झाली? 2024ला। तर इतकी जी मार्क मिळालेले आहेत यामध्ये कुणाचा जास्तीत जास्त तुला मार्गदर्शन झालेलं आहे जास्त चांगल्या प्रकारे? तसं पाहिलं तर माझे इन्स्पिरेशन म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेब हे सतत माझ्या डोळ्यासमोर असतात आणि सगळ्यात मोठं सर्वात जास्त जे मला इन्स्पायर करतात ते माझे मम्मी पप्पा। यांच्याकडे पाहूनच माझ्या आतमध्ये ती स्फूर्ती तेच जन्म झाला, तर त्याचा जन्म झाला की आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे। या घरात राहून, या एरियामध्ये राहून आपण आपल्या पालकांसाठी किंवा समाजाला गर्व वाटावा असं काहीतरी आपण केलं पाहिजे। तर त्या अभ्यास करत गेलो आणि आज इतके मार्क्स पडले आहेत। बरं, हे सगळं जे तो अभ्यास केला, मार्क मिळवली, ह्या सगळ्या पाठीमागं इथं विहारात जात तू मला दिसलेला आहे विहारामध्ये बऱ्याच वेळेला असतो। हो, मी 9वीपर्यंत येत होतो विहारात व आताही येत होतो। थोडं जाणं येणं होतंच माझं आणि कधी फक्त यायचो मी थोडा वेळ बसून घरी यायचो। आणि पहिल्यापासूनच जन्म झाल्यापासूनच बाबासाहेबांचं नाव हे माझ्या कानावर आहे आणि मग त्यामुळे पप्पा मम्मींनी मला विहारात जाण्याचा उत्सुकता माझ्यामध्ये उत्सुकता निर्माण केली विहारात जाण्याची। तर दर शुक्रवारी आम्ही विहारात जातो। जेव्हा मी लहान असताना तेव्हापासून ते 9वीपर्यंत मी विहारात जायला लागलो, पण 10वीच्या वर्षी माझं विहारात जाणं येणं खूप कमीच आहे। सरांना माहितीच आहे किती विहारात आपलं जाणं येणं आहे हे। तर एवढंच। तर मी प्रेक्षकांना आपल्या या सगळ्या जनतेला फुले आंबेडकरी चळवळीमधील या आपल्या सगळ्या जे हा व्हिडिओ बघतात किंवा हे मार्क बघतात किंवा त्याच्यात स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न करतात यांच्यासाठी मी हे सांगत आहे की हा लहानपणापासून मी ह्याला पाहत आहे आणि त्याचे वडील सततच विहारात असतात, रात्रंदिवस असतात। म्हणजे या यशामध्ये विहाराचा वाटा निश्चित आहे हे मला सांगायचं होतं। धम्माचा वाटा निश्चित आहे
हे मला सांगायचं होतं. आणि त्याचे वडील, आपण म्हणतो बा विहारात गेल्यानंतर वेळ जायला, असं काही नाही आहे. तर विहार, आणि त्या विहाराचं नाव आहे संघमित्र प्रेरणा विहार. सांगायचं तात्पर्य आहे की धम्माच्या निगडीत असणाऱ्या व्यक्ती, कुठल्याही असू द्या व्यक्ती, त्या व्यक्ती त्यांनी ठरवलेल्या यशामध्ये ते अत्युच्च शिखरावर जातात. हे आपल्याला आता या ठिकाणी हातचा काकणा आहे, म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला असं म्हणतात ना, तसं आपल्याला आता या ठिकाणी समोर दिसत आहे की इस्लामी एरियामध्ये आणि लहानपणापासून विहारात जात असल्यामुळे त्याच्यावर हा निश्चितच चांगला पगडा पडलेला आहे. तर तुझ्या तुझ्या शाळेचं नाव काय आहे? माझ्या शाळेचं नाव डॉन बॉस्को हायस्कूल. इथून किती दूर आहे ती? 4-5 किलोमीटर असेल. तू शाळेमध्ये कसा जातो अगदी, म्हणजे कुठल्या वाहनाने वगैरे काय? म्हणजे स्टँडर्ड 9पर्यंत रिक्षाने जात होतो. नंतर मग रिक्षा बंद केली आणि पप्पाच सोडत होते, पप्पाच आणत होते स्कूलमधून 10th स्टँडर्डमध्ये. म्हणजे 10वीच्या वर्षामध्ये तो पप्पा सोडत होते, बरोबर? इतर वेळेला तू जाऊन येत होता. हो, बसने. हे सुद्धा मला नमूद करायचं आहे की आपण मुलांना अगदी लहानपासून शाळेत नाही सोडा असं करतो, याच्यामध्ये वेळ घालवता नका. मुलांना फ्री सोडा, त्यांना येण्या जाण्याचं सुद्धा त्यांना धैर्य येतं, त्यांना खात्री येते. आणि तेच माधवजींनी केलेलं आहे की मुलाला स्वतः यायला जायला त्यांनी संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते मुलं खेळत जातात, खेळत येतात आणि मित्र जोडतात, आणि म्हणून ते सोशल बनतात. तर सोशल बनणं हा फार महत्त्वाचा भाग आहे, परंतु सोशल बनण्यासाठी तुम्हाला त्याला प्रोत्साहित करावं लागतं. तर आता तुझे आई आणि वडील यांच्यासाठी तर तुला ते तर तुझे हे आहेत, तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्याला कशी मदत केलेली आहे ताई? पंचशिला नाही का? हा, पंचशिला ताई. नाही, त्याला अभ्यासाची आवड लहानपणापासूनच आहे सर. त्याला एवढं काही सांगावं लागायचं नाही की तू अभ्यास कर म्हणून, तो स्वतः मनानेच अभ्यास करायचा. आम्ही तर काय मराठी मीडियमवाली, समजायचं नाही त्या शाळेतलं काय असतं का नाही, तो स्वतः अभ्यास करायचा. असं काही सांगावं लागलं नाही त्याला कर म्हणून अभ्यास. रात्रीचा जागायचा, रात्रभर कधी पण उठायचा, कधी पण अभ्यास करायचा, झोपायचा. सकाळी पहाटे 5 वाजायला म्हणा. म्हणजे तुम्ही त्याच्यावर फारसं काय बॉदरेशन केलं नाही, अभ्यासाला बसवायचं वगैरे वगैरे? तू अभ्यास एवढाच कर, तू एवढे आम्ही त्याला बोललो नाही त्यो. हो. म्हणजे हे पहा की मुलांच्याकडं सहज प्रवृत्ती असते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नॅचरल क्लेवर असतो तो, किंवा ज्याला आपण म्हणतो की बाबा IQ त्यांचा चांगला असतो. यांना सांगावं लागत नाही, परंतु यांना चांगलं वातावरण निर्मिती करावी लागते, आणि वातावरण निर्मिती ह्या दोघांनी निश्चित केलेलं आहे. तर माधवजी, तुम्ही याच्यामध्ये काय सांगाल की तुम्ही कसं त्याला प्रवचित केले? म्हणजे थोडक्यात तुम्ही असं त्याला कधी म्हणत होता की अभ्यासाला बस, हे कर ते कर, किंवा तुम्ही त्याला कधी काय अभ्यासाला बसण्यासाठी रागवत होता का? असं काय सांगाल तुम्ही? सर, मुळात काय आहे माहिती आहे का, की हा लहान असताना, म्हणजे साधारण मला वाटतं 3री-4थीमध्ये असताना आम्ही आहे ना चैत्यभूमीला गेलो होतो. तर तिथून ह्याचा खरा तर प्रवास चालू झाला. तिथं ते सगळं पुस्तकं वगैरे त्यांनी बघितले. मग त्याला एवढं कळत नव्हतं की फक्त बाबासाहेब वगैरे, आपण कॅन्डल मार्च वगैरे पूर्वी काढायचो, ते घरी आला की म्हणायचं बाबासाहेब असं हे. तर बाबासाहेबांचं त्यांच्यावर खूप मोठा पगडा हे झाला की बाबासाहेब कसे शिकले, बाबासाहेब कुठल्या ह्याच्यातून गेले, हे नेहमी आम्ही आहे ना, मी फक्त त्याला ते सांगत होतो की बाबासाहेबांनी कुठल्या कंडिशनमध्ये कसा अभ्यास केलेला आहे. आम्ही त्याला कधीही म्हणलं नाही की तो एवढेच पण मुळात तो KGमध्ये असतानापासूनच तो फर्स्ट सेकंड थर्ड असायचा. आणि जसं कळायला लागलं तेव्हा तो नेहमी अभ्यासाला इथं बसायचा, हां या ठिकाणी, हे इथं. मग आमच्या हे लक्षात येत नव्हतं, तर इथं का अभ्यासाला बसायचा, तर तो म्हणायचा मला बाबासाहेबांच्या. मग हे आम्हाला नंतर आत्ताही परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी अभ्यासाला तिथं का बसतोय. तिथं मी झोपलेला असायचं तरी मला उठवायचा, पप्पा तुम्ही वरती आणि मला तिथं बसू द्या. मग हे लक्षात नाही आम्हाला, पण तो बाबासाहेबांच्या फोटोखाली बसून अभ्यास करायचा. आणि मुळात विहारात आहे ना, लहानपणापासून असल्यामुळं, म्हणजे तो पोटात असतानाच आम्ही विहारात जायचो, आणि तिथूनच खरं तर त्याला बाबासाहेब कळायला लागले असतील कदाचित. तर हे बाबासाहेबांचा आदर्श ठेवून त्यांनी अभ्यास केला. आम्ही कधीही त्याला बोललो नाही की तुला एवढे मार्क पडले पाहिजेत किंवा हे. आत्ता 10वीमध्ये त्याचा वेळ वाचण्यासाठी मी त्याला सोडायचं आणि घेऊन यायचं, एवढं मात्र नक्की आहे. दुसरी गोष्ट, आपल्या इकडं 4:30 वाजता पाणी येतं, तर हा पहाटे 3 वाजता उठायचा. 3 वाजल्यापासून पहाटे 5:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, आणि 5:30 वाजता परत झोपायचा सकाळी, आणि लगेच 1 तासभर झोपून परत उठायचा.
कशासाठी तर आपल्या ह्या वस्तीमध्ये खूप मोठी म्हणजे किलबिल नाही का चिवचिवाट सगळा आहे त्याला अभ्यासाला, आणि आमची लहान रूम आहे. मला अभिमान आणि कौतुक ह्याच गोष्टीचं वाटतं की एवढ्या छोट्या रूममध्ये त्याला वेगळी रूम नाही आहे सर अभ्यासासाठी. इथंच आमचं किचन, हेच आमचं बेडरूम आणि हेच अभ्यासाची रूम सगळी. इथंच तो बसून अभ्यास करून एवढे गुण त्याने विशेष म्हणजे शाळेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि आत्तापर्यंत शाळेचं रेकॉर्ड पण काहीतरी 93.20 होतं, पण हा 94.60 गुण घेऊन तो शाळेचं पण रेकॉर्ड त्यांनी गेल्या 50 वर्षाचं त्यांनी मोडलेलं आहे. हे तर अभिमान वाटतो सर. दुसरी गोष्ट ही बाबासाहेबांचीच कृपा आहे सगळी. आम्ही त्यांना बाबासाहेब सांगत गेलो आणि बाबासाहेब कसे घडले हे सांगितल्यामुळं त्यांनी आपोआपच ते सगळं मनावर घेतलं, एवढं मात्र निश्चित आहे. आणि विशेष म्हणजे सर हे आम्ही तुमच्याकडे बघून शिकलो, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, तसंच आम्ही आमच्या मुलांना आणि इतरांना मार्गदर्शन करतो, हेही तेवढं सत्य आहे. अगदी बरोबर आहे. आता जे माधवरावांनी जे सांगितलेलं आहे यात काही तीळ मात्रही म्हणजे फरक नाही. उलट मी म्हणेन ते कमी सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे आम्ही आमची शेखी मिरवतो वगैरे असं म्हणायचं नाही आहे, परंतु मला खात्री आहे की जर विहार असेल आणि विहारात सातत्याने प्रोग्राम असतील आणि एक चांगल्या सवयी जर विहारामधून जर लोकांना लागतील, अशा प्रकारच्या विहाराचे कार्यक्रम जर सातत्याने चालत असतील तर त्याचा चांगला परिणाम होणार, ही मला खात्री आहे, खात्री होती. आणि आता हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आता मी हा विषय म्हणजे माझा नाही आहे, परंतु असं आपण त्यांनी सांगितलं आता की मी सातत्याने प्रत्येक वेळेला की या आपल्या एरियामध्ये हाय म्हणजे सुपर क्लासची मुलं निर्माण झाली पाहिजे ती, आणि ते कलेक्टर मामलेदार वगैरे झाली पाहिजे, आणि त्याच्यासाठी विहार आवश्यक आहे, आपण एकत्र येणं आवश्यक आहे. आणि कुठंतरी तो जो मुद्दा आहे तो मुद्दा आता वेग घेत आहे. तर आता या ठिकाणी ह्यांनी सांगितलं की माधवरावनी की सर सुद्धा म्हणजे मी म्हणजे कारण का आमचा हा लहान हा मी बी या जवळच या ठिकाणी राहत आहे JP नगरमध्ये, आणि हा बर्मा सेल आहे. तर आता बर्मा सेलचा एरिया तर आपण पाहिलाच आहे, कुठलाही एरिया घ्या स्लम एरिया एकदम आहे. आता या ठिकाणी मला एक म्हणायचं आहे सम्यक, तू काय क्लास वगैरे असं काय लावला का? हो, ते स्कूलचेच सर होते, त्यांनी पाहिलं की माझा मॅथ्स हे सगळं चांगलं आहे सब्जेक्ट्स, मग ते म्हणले तू येऊ शकतो आमच्या क्लासमध्ये, तुला जर कधी वाटलंस तर तू येऊन अभ्यास करू शकतो असं. नाही नाही, म्हणजे क्लास म्हणून लावला का की पैसे देऊन आपण असं जातो आणि तिथं तास 2 तास ते सर शिकवतात आणि असा आपण त्याला म्हणतो की क्लास लावणे, तसं काय लावला का? हो, लावला होता. त्या सरांनी सर खूप अप्रोच करत होते की जर तू क्लासला येशील तर तुझे जे पर्सेंटेज आहेत ते 70मधून 80मधून 90 असे होत राहतील, आणि त्यानंतर अभ्यासात जास्त टाईम पण आपण इन्व्हेस्ट करू त्या ह्याने. मग त्यामुळं विचार केला घरी आणि मग क्लास लावला. आता या ठिकाणी ज्या काही गोष्टी मला उल्लेख करणं गरजेचे की बाबासाहेबांच्या फोटोच्या खालीच इथं बसणे, अभ्यासाला त्या जागेला बसणे, नंतर नीतिनियमाने उठणे, स्वतःहून उठणे, कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणाच्याही बॉदरेशनखाली तर अजिबातच नाही. त्याच्या आईचंच नाव पंचशीला आहे आणि माधवरावजी तर 24 तास विहारात आहेत आणि ते सेक्रेटरी आहेत बोधिसत्व म्हणजे या बौद्ध उपासक संघामध्ये ते सेक्रेटरी आहेत. आणि या ठिकाणी या संघाच्या माध्यमातून आणि या संघाच्या कार्यक्रमामधून आणि धार्मिक कार्यक्रमामधून या ठिकाणी हे विहारामध्ये मुलं घडत राहिलेली आहेत. तर या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे 50 वर्षाचा रेकॉर्ड आपल्या सम्यकने मोडलेला आहे. त्याबद्दल आपण त्याचं खूपच म्हणजे तुम्हाला आम्हाला आयकॉन आहे. आता जी मुलं आहेत आणि जे काही मोठी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी आयकॉन आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही. म्हणजे बाबासाहेबांच्या फोटोखाली अभ्यासाला बसणे, मनाने उठणे, म्हणजे त्याच्या आणि मग ती सवय लावून घेणे. तर हे सगळं जे आहे हे बाबासाहेबांच्यामुळं झालेलं आहे. 100% यामध्ये आपण ह्याला या गोष्टीला 100% आपल्याला बाबासाहेबांच्यामुळंच हे सगळं काय आहे असं म्हणायला काहीच दिक्कत नाही. अर्थात बुद्ध तिथं आलेच. तर या ठिकाणी आता मला सांग की बाबा तुझ्या घरामधले, विहारामधले, इतरांचा सगळं आहे, पण शिक्षकापैकी कुणाला तू जास्त ह्यात इन्व्हॉल्व करशील तुझ्या यशामध्ये? यशामध्ये माझे सुधीर सर,
कारण की सतत ते माझ्या असंच नाही की फक्त सुधीर सरांनी मेहनत घेतली, पण बाकी इतर टीचर्सनी पण तेवढेच कष्ट घेतले. पण सुधीर सर जे होते हे स्पेशल माझ्यावर लक्ष द्यायचे, म्हणजे मोटिवेट करत होते, सारखं मोटिवेट करायचे, बोलायचे, संवाद साधायचे, जेणेकरून कम्फर्टेबल होतं. एक टीचरचं आणि स्टुडंटचं जे रिलेशन होतं त्यामध्ये ते चांगलं होतं. आणि जेवढा स्टुडंट टीचरसोबत कम्फर्टेबल होतो, असं नाही की फक्त सुधीर सर, बाकी सगळ्या सरांसोबत, बाकी जे टीचर्स होते त्यांच्यासोबत पण खूप कम्फर्टेबल होतो. पण जेवढं सुधीर सरांसोबत कम्फर्टेबल होतं तेवढं कोणासोबत नव्हतं. आणि मेन म्हणजे सुधीर सर मला सायन्स आणि मॅथ्स शिकवत होते. तेवढंच नव्हे तर लाईफ लेसन्स पण शिकवत होते आणि सतत मोटिवेट करत होते. ते पप्पांनाही ओळखतात, मग म्हणत होते की पप्पा खूप कष्ट घेतात तुझ्यासाठी, मम्मी पप्पा हे सतत मागं असतात, मग त्यांना निराश करू नको, असं म्हणजे टाईम टू टाईम ते मला मोटिवेट करत राहिले. त्यामुळं मी आज इतके टक्के पाडू शकलो. बरं, आता हे जे तू सुधीर सर म्हणतो, त्याचं पूर्ण नाव सांगू शकशील का? सुधीर डिंबळे सर. तर ही सुधीर डिंबळे सरांच्या सारखे जे आदर्श शिक्षक आहेत, ह्या आदर्श शिक्षकांनाही विसरता कामा नये. म्हणजे तू तर विसरायचं नाहीत. तर आता सांगायचं तुम्हाला म्हणजे आपले जे माधवराव जे आहेत त्यांचं ते एक त्यांचं वर्कशॉप आहे. वर्कशॉप म्हणजे साधं वर्कशॉप आहे, फार मोठं वर्कशॉप आहे ह्याच्यातला भाग नाही आहे. साधं सिंपल छोटे छोटे ते कपाटं बनवणे वगैरे वगैरे असे बनवतात. तर यात माधवरावजींचा स्वभाव हा महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर आमच्या पंचशिलाताईंचा. आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे तुला, की तुला काय बनायचं आहे आणि त्याच्यासाठी तुझे काय प्रयत्न करणार आहेस तू? बरं, मी गोल तर डायरेक्ट नाही सांगणार की मला काय व्हायचं आहे, कारण की जितका आपल्याला काय बनायचं आहे मोठं होऊन त्याचा जेवढा गाजावाजा करेल ना, तर ते कसं होतं की पहिलंच लोक बोलायला. आता माझं जे ड्रीम मी दुसऱ्यांना सांगितलं तर ते लोक पहिलंच त्या ड्रीमबाबत मला बोलणार. मग ते मनात एक वृत्ती तयार होती की आपण झालो आहे ते नाही करायचं. मला जे व्हायचं आहे ते मी होऊन दाखवणार. पण एवढं निश्चित सांगतो, जे माझं ज्ञान आहे ते मी समाजासाठी वापरायचा परिपूर्ण प्रयत्न करत. क्या बात आहे. बघा, म्हणजे श्रेय तर समाजाला द्यायचंच आहे, आई वडील शिक्षक वगैरे, परंतु जे काय तुमची कमाई आहे त्या कमाईमधला हिस्सासुद्धा आपल्या समाजासाठी वापरणार आहेत. म्हणजे हे सगळं अगदी ज्याला पोक्त विचार म्हणतो हे कुठून येतात? यालाच धम्म म्हणतात आणि धम्मातून उमजलेले असतात. तर त्यांनी एक विशेष म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक ही आहे की बाबा पहिल्यांदा करून दाखवायचं, बोलून दाखवायचं नाही. हा एक गुण त्याने आपल्याला सांगितलं की बाबा मी असं सांगणार नाही मी येऊ बनणार ते बनणार ते करणार, मी केल्यानंतर तुम्हाला सांगेन की मी केल्यानंतर, म्हणजे आधी केले आणि नंतर सांगितले. तर अशा प्रकारच्या चांगले गुण जसे सम्यकने निर्माण केलेले आहेत, सम्यकने बाळगलेले आहेत, त्यांनी ते वाढवलेले आहेत. चांगल्या गुणांना वाढवावं लागतं, संरक्षण करावं लागतं आणि मग त्याचा विकास होतो आणि मग त्याची फळे मिळतात. आणि म्हणून बोधिसत्व वंदना चॅनलतर्फे आपल्याला हीच एक आहे की धम्माबरोबर चाला, गोल मोठं ठेवा आणि तुम्ही त्याच्याबरोबर ते सातत्याने त्या चालण्याचा धम्मबरोबर आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. धम्म आचरणाशिवाय आपल्याला हे होऊ शकत नाही. बरोबर? काय तुला वाटतं? हो, बरोबर आहे. बरं, आता याच्यासाठी तू आणखीन पुढं मी तुला त्या मगाशी बाबा विचारले किंवा तुझा गोल काय, पण त्या गोलसाठी तू काय करणार आहे, तुला काय योगदान द्यावं लागणार आहे, ह्याचा काय आराखडा बांधलेला आहे का? नाही, तसं तर काय नाही. ते आपण काही जे प्री प्लॅन करतो ते कधी तर होत नाही, मोस्टली होत नाही, कारण की आपण फ्युचर प्रिडिक्ट करू शकत नाही. पण ते आपलं फ्युचर आपण कसं बांधतो, कसं आपण आपल्या फ्युचरला पुढे बघणार आहे, त्याचा आपण एक रूट तयार करून ठेवतो. असं असतं ते. रूटमध्ये ड्रीम म्हणता येईल का रे? हो, आता जे आपल्याला व्हायचं ते एक ड्रीमच आहे आणि ते ड्रीम अचीव करायला एक रूट असतो, तो आपण रूट फ्युचरसाठी तयार करतो. बरं, तुला असं काय वाटतं की अमक्याच कॉलेजला किंवा अमक्याच ठिकाणी जावं वगैरे असं काय तुझ्या डोक्यात आहे का? असं काही नाही आहे, बट पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेज आहे ते खूप म्हणजे मी 5th स्टँडर्डपासून असताना ऐकतो ते कॉलेज. आणि जे पण सक्सेसफुल सिनियर्स आहेत जे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये सिनियर फ्रेंड्स आहेत, म्हणजे ते खूप त्या कॉलेजमधून जे पासआउट झालेले आहेत ते चांगलेच आहेत. म्हणजे त्यांना चांगला जॉब आहे, म्हणजे त्यांचं फ्युचर चांगलं आहे. म्हणजे इन शॉर्ट बोलायचं झालं तर मला फर्ग्युसन कॉलेजच असं त्या कॉलेजमध्ये जावं असं वाटतं. बरं, तुला आता हे जे विषय आहेत या विषयातले तुझे 3 विषय असे आवडीचे विषय सांग. आवडीचे प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक अशी क्रोनॉलॉजिकल सांग. 3च विषय. पहिला मॅथमॅटिक्स, मॅथ्स. सेकंड सायन्स.
सायन्स अँड मॅथ्सचं कॉम्पिटिशनच आहे, फर्स्ट कोण सेकंड कोण, कारण की दोन्हीमध्ये ते इक्वल आहे. आणि SST हे 3 माझे फेवरेट सब्जेक्ट्स आहेत. बरं, तुझा खेळ वगैरे काय आहे का? स्पेशल खेळतो का तू कधी? हो, मी 3 स्पोर्ट्स खेळत होतो. पहिले कबड्डी खेळत होतो, नंतर मग बास्केटबॉल आणि क्रिकेट. आता सध्या क्रिकेट खेळतो. मग त्या टीममध्ये वगैरे तू खेळलाय का? हो, डॉन बॉस्को स्कूलतर्फे खेळलोय मी. त्याला असं राज्यस्तरावर किंवा काय स्टेट स्तरावर कुठलं असं काय बक्षीस मिळाले का? तेवढ्या मोठ्या लेवलचं नाही, बट स्कूलतर्फे मिळालंय. म्हणजे पहा की सर्व गुणसंपन्न किंवा ज्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतो असं सम्यकचं व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे फक्त अभ्यास नाही, खेळ आहे. खेळ नाही, धम्म आहे. नुसता धम्म नाही तर आचरण आहे. आणि तेवढं सगळं करून सुद्धा गोल आणि त्याचबरोबर आधी केल्याने नंतर सांगितले. तर सम्यक हे तुझं आता बरेच तुला आयकॉन बनवणार आहेत, कारण तू एवढे मार्के मिळवले, या परिस्थितीमध्ये राहायला याचा. मी आणखीन एक प्रश्न विचारतो तुला कपडे किंवा कशाचा शौक कशाचा आहे? मला तसं काय नाही, कपडे लत्ता या सगळ्याचा काही शौक नाही, पण असे वॉचेस कलेक्ट करायला मला आवडतात आणि पेन्स कलेक्शन ठेवायचं आवडतं. बरं, वॉच म्हणजे घड्याळ, रिस्ट वॉच. मग रिस्ट वॉच मला द्या असं कधी तू हट्ट केला आहे का? नाही, तसा काय हट्ट नाही केला, कारण की माझा हट्ट करण्याच्या पहिलेच ते वस्तू माझ्याकडे आलेल्या असतात. म्हणजे काय मला मागायची गरज लागली नाही, कारण की मम्मी पप्पांना सगळं कळतं मनातलं काय घ्यायचं आहे काय नाही. मग टाईम टू टाईम ते सगळं देत राहिले आणि बाकी काही नाही. नाही, आता मी तुमच्यासाठी दोघांसाठीही मी तुमच्याकडे माईक आणणार आहे की तुम्ही त्याला हवे ती वस्तू घेऊन देता, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओळखता. ह्याचं गम्य काय सांगाल तुम्ही माधवरावजी? कसं आहे सर माहिती आहे का, तो एकदा काय झालं की आम्ही मार्केटमध्ये गेलेला असताना ना, तो एका घड्याळच्या दुकानासमोर थांबला होता आणि तो घड्या न्याळत होता. मग पूर्वीपासूनच लहान असताना पण आहे ना, छोट्या असतात खेळण्याच्या, त्या घड्या खूप बघायचा तो. आणि दुसरी गोष्ट आहे ना, तो पेना जास्त हे करायचा, चांगले पेन नाही का. मग त्याला मी 600 रुपयेपर्यंतचा पण पेन मी आणून दिला तो आत्तापर्यंत नाही का. आत्ता त्याच्याकडे आहे पण तो पेन, हां, तो 600 रुपयेचा पेन आहे. तो म्हणला बाबासाहेबांनी पेननी सगळं हे केलेलं आहे, तर मला पेना भारी वापरायची मला एक सवय लावायची पप्पा मला. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. तो पेनाचा एक आणि घड्या तो बघायचा, त्याच्यामुळे तो घडी आहे ना, त्याला मग मलाच वाटायचं याला घडी आवडती, तर एक दरवर्षी नाही का त्याचा वाढदिवस वगैरे असला की आम्ही स्वतःहून त्याला गिफ्ट, एका वर्षी मम्मी एका वर्षी मी, असं करून आहे ना त्याला आत्तापर्यंत जवळजवळ 10-12 घडी आम्ही त्याला गिफ्ट म्हणून दिलेले आहेत. असं नाही दिलं की कधी वर्षाला एक नाही का, किंवा मग का चांगलं काही कामगिरी केली की असं द्यायचं, घडी म्हणून द्यायचं. दुसरी गोष्ट मला एक सांगायची सर, की मी या वस्तीमध्ये पण एक सर्वे केला निकाल लागल्याच्यानंतर. तर वस्तीमध्ये जास्तीत जास्त 89% पाडणारे 1-2 विद्यार्थी भेटले आपल्या वस्तीमध्ये, पण त्याच्यामध्ये 90 क्रॉस करून कुणी गेलेलं नाही आत्तापर्यंत. आपल्या खरं तर वस्तीचं पण 40 वर्षाचं रेकॉर्ड आहे ना, ते सम्यकनी मोडले 90 क्रॉस करून नाही का. म्हणजे त्याचा पण एक आम्हाला अभिमान आहे. अभिमानाने कौतुक आम्हाला याचंच आहे सर, की असल्या ठिकाणी राहून, या छोट्याशा घरात राहून त्यांनी आम्ही कसलाही प्रेशर न देता फक्त त्याला म्हणायचं, बाबा अभ्यास कर, जर शिक्षण असेल तर तू पुढं जाशील, शिक्षण नाही तर काय नाही. बाबासाहेबांचा आदर्श तुझ्या समोर आहे, तुला जे काय व्हायचं आहे, तुला जसं करायचं ते कर, पण अभ्यासावर लक्ष दे, एवढंच आम्ही सांगायचो. त्याची मम्मी तर त्याला उठला की त्याला पहिलं झोप बघू नंतर अभ्यास असं म्हणायची, पण ते शेवटी आई आहे. पण मीच थोडं डोळ्याने वगैरे हे करून बसलाय तर बसू दे म्हणायचो. आणि दुसरी गोष्ट, आत्ता त्याला ट्युशन लावायचं एक कारण काय होतं माहिती आहे का सर, की मी त्या सरांच्या घराचं काम करत होतो. तर सर मला काय म्हणले, तुमचा मुलगा असा विषय निघाला, तर मी ते म्हणले की मग माझ्याकडे का सोडत नाही तुम्ही, पैशाचं बघूया आपण नंतर, तुम्ही माझ्याकडे सोडा. तुमचं घर लहान आहे म्हणताय, वस्तीच्या ठिकाणी राहताय म्हणताय, आणि मुलगा हुशार आहे म्हणून सांगताय तुम्ही, तर एक काम करा ना, त्याला दिवसभर माझ्याकडे पाठवा, काय एखादा तास तो करल, आणि मग तो सकाळी 9 वाजता जायचा आणि रात्री 9 वाजेपर्यंत तिथंच बसायचा त्यांच्याकडंच अभ्यासाला. ह्या आत्ता 6 महिन्यापूर्वीपासून नाही का. त्याच्यामुळं त्याला जास्त स्टडी तिथं झाली. आणि मग इथला सांगाल तर इतर 3 वाजता उठून पहाटे 5:30पर्यंत अभ्यास करायचा. आता 5:30 वाजता सगळं एकदम अशी जत्राच भरते आपल्या इथं सगळं, म्हणजे आमच्या इथं नळाचं पाणी विणी सगळे लेकरं हे ते नाही का, हे असं. आणि ह्या कंडिशनमधून त्यांनी मार्क मिळवला, शेवटी अभिमान तर वाटणारच आहे आणि चांगलं वाटतंय, मन भरून येतं. आणि पुढे चालून तो निश्चितच म्हणला, तो स्वतःच म्हणतोय की मला माझ्या
शिक्षणाचा उपयोग जसं बाबासाहेबांनी, तसं बाबासाहेब तर तो होऊ शकत नाही आणि कुणीही होऊ शकत नाही, पण बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून समाजासाठी पण काही उपयोगी पडेल असं मी काहीतरी करेन आणि आमच्यासाठी तर तो करणारच आहे. एवढं मात्र तो निश्चितपणे मागे पण एका दिवशी बोलला आणि आज पण बोलला. मला पण तसं बोलल्यामुळं मला पण गर्व वाटतो सर. तर आता आपण पाहिलं की त्याच्या पप्पांनी म्हणजे त्याचं लक्ष म्हणजे आपल्या असं लक्ष पाहिजे वडिलांचं, आईवडिलांचं, की आपल्या मुलाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते त्याला देणे. परंतु 600 रुपयेचा पेन माधवराव जे आपले, आता मी जास्त म्हणत नाही, परंतु ठीक आहे, म्हणजे मी तुमचे दरमहाची ही हे करणार नाही आहे, पण 600 रुपयाचा पेन घेणं, मी आत्तापर्यंत 350 रुपयेपर्यंत पेन घेतलेला आहे माझी वेळ, कारण का आता मी प्राध्यापक आहे वगैरे वगैरे. पण माझी काय जेवढा पेन घेण्याची माझी आत्तापर्यंत हे झाली 350पर्यंत घेतलेला आहे. पण 600 रुपयाचा पेन घेणं आणि दुसरी घड्याळ, आता पेन म्हणजे लिखाण बाबासाहेब आणि घड्याळ म्हणजे वेळ, म्हणजे वेळ कोणासाठी थांबत नाही आणि ते पाहण्यासाठी आपल्याला घड्याळ आवश्यक आहे. तर खरोखरच आपल्याला ह्या मुलाचं आणि याच्या वडिलांचं कौतुक करणं, कौतुक राहू द्या, त्यांचं आचरण करणं, त्यांनी जे आचरण केलं ते तुम्ही करा, हाच खरं महत्त्वाचा भाग आहे. आपण ताईंच्याकडे जाऊ, कारण का ताईंनी सुद्धा पैसे खर्च केले स्वतःचे म्हणजे कुठं त्यांनी आपलं इकडे तिकडे जमाजमा केली असेल, बरोबर ताई? तर त्यांनी जमा केलेले पैसे ते स्वतः त्यांना घड्याळ देत असत किंवा आणखीन पेन देत असत. तर तुम्ही ते पैसे कसे वाचवायचा? काय आपलं काही ह्याच्यामध्ये काही समजा भाजीपाला नाही गेलो त्याच्यात थोडे पैसे वाचवायचे, काही समजा काही घेतलं आपण त्याच्यात थोडे पैसे, आपण स्वतःला काय घ्यायचं नाही, जाऊ द्या आपल्या बाळाला देऊ, आपण त्याचा बड्डे म्हणा, आपण त्याला, तो काय स्वतः कधी मागितलं नाही मला हे द्या ते द्या, पण आपण असं विचार करायचं की बाबा आपल्या लेकराला आपण काय देऊ शकतो, त्याच्यासाठी मग ते थोडे वाचून जमा करून द्यायचो आम्ही त्याला गिफ्ट. तर ताईंच्याबद्दल सांगायचं की रविवार म्हणजे शुक्रवारी तर असतातच, पण इतर वेळेसुद्धा ताई अगदी पूर्वीपासूनच्या जशा हिथं आलेत तशा त्या हिथं येत असतात, पंचशिला ताई, आणि सातत्याने त्यांचा आमचा आता कार्यकर्ता म्हणल्यानंतर माझाही इकडे येण्याचा हे असतो. आता आपणाला कल्पना आहे की बाबासाहेब लायब्ररीमध्ये बसायचे आणि जेवायला बी जात नव्हतं, एक तर त्यांना जेवायलाच पैसे नसायचे, पण तिथं सकाळी लायब्ररी उघडायच्या अगोदर जायचे आणि तिथं बसायचे आणि संध्याकाळी लावायच्या वेळेला ते निघायचे. म्हणजे हा जो महत्त्वाचा भाग आहे तोच भाग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतो या की म्हणजे अगदी वेळेवरती आपण ह्या ठिकाणी बाहेरचा गोंधळ असतो, त्याच्यामुळं या गोंधळाची वेळ टाळून त्याने अभ्यास केलेला आहे. नंतर आईवडिलांनी जास्तीत जास्त त्याच्या मनातलं ओळखलेलं आहे, त्याच्याबरोबर मैत्री केलेली आहे. नंतर त्याला वर्गात काय पाहिजे काय नाही त्याचे शिक्षक काय सांगतात त्यांच्याशी कम्युनिकेशन केलेलं आहे. त्यामुळं आपणसुद्धा सर्वांनी शिक्षक, शाळा, मुलगा ह्याच्या वरती निरीक्षण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याच्यात तो काय करतो काय नाही, तर मुलांनाही उत्साह येतो. तर अशा प्रकारे आपला हा सम्यक हा निश्चितच हा पुढं आपल्या या फुले आंबेडकरी चळवळीचा एक तो तर कार्यकर्ता तर होणारच होणार, परंतु असा तसा कार्यकर्ता नाही, हाडाचा कार्यकर्ता होणार आणि पुढं आपल्याला निश्चितच तो म्हटलेला आहे की मी माझ्या समाजासाठी काहीतरी देणार आहेत आणि देत राहीन. तर मला वाटतं सम्यक तू मेसेज काय देशील आता हे जे मुलं आहेत ह्यांनी कसं काय म्हणजे काय सांगशील की जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल तुझ्या म्हणजे मित्रांना वगैरे तुझ्यापेक्षा लहान आहेत ते आणि मोठ्यांनासुद्धा मिळू शकते, काय संदेश देतील? पहिली गोष्ट, मी काय आयकन हे नाही, इन्स्पिरेशन नाही, कारण की माझ्यावरून पण जास्त दुसऱ्या मुलांना पडले आहेत, पण त्यांच्याकडे साधने होती जास्त, माझ्याकडे नव्हती असं नव्हतं, पण माझ्याकडे बी होती, त्यांच्याकडे जेवढं ॲडव्हान्स लेवलची होती, जसं रूम झाली, स्टडी रूम वेगळी असं. आणि तसं काही नाही, आयकन मला तर इतका प्राऊड वाटत नाही, कारण की ही तर पहिली स्टेज आहे, सक्सेसची पहिली स्टेज आहे, अजून भरपूर स्टेजेस, पण ते मम्मी पप्पाला प्राऊड वाटतं खूप, कारण की या कंडिशन्समध्ये. आणि युअर कंडिशन डझंट मॅटर अबाउट सक्सेस, कारण की आपली कंडिशन दर्शवत नाही आपला सक्सेस, कारण की जितका हार्डवर्क, जितका आपण प्रॅक्टिस, जितकं अभ्यास करू त्या गोष्टीचा तितका आपण सफल होत जाऊ. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तर जितका प्रॅक्टिस करेल, जितकं त्या गोष्टीवर आपण लक्ष देईन, तेवढं आपण
सक्सेस मिळवत जाऊ, तेवढे चांगले गुण मिळवत जाऊ. दुसऱ्यांना सांगायचं झालं की आपल्या कंडिशन, आपला एरिया हे सगळं बघून काही होणार नाही. आपल्याला फक्त आपल्या घरातली जाणीव असायला पाहिजे. ती जाणीव असली की मग पुढं आपण काही करू शकतो. कारण की जर एखाद्याला घरातली जाणीव नसेल, आईबापाचे कष्ट जर एखाद्याला दिसत नसतील, तर त्या अभ्यासाचा सगळ्याचा काही उपयोग नाही. हे अभ्यास करायला एक प्रेरणा मिळते, कारण की आपल्याला ही कंडिशन सोडायची आहे. या कंडिशन सोडून आपल्याला मोठं काहीतरी करायचं आहे, मम्मी पप्पाला सुखी ठेवायचं आहे, असं काहीतरी करायचं आहे. मग ते ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून सतत अभ्यास केला पाहिजे आणि ज्या सब्जेक्टमध्ये किंवा ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे तेच केलं पाहिजे. तर पंचशिलाताई, जसं ह्यांनी सांगितलं की बाबा आपल्या प्रेक्षकांना, मुलांना वगैरे, तसं तुम्ही ज्या लेडीज आहेत आणि त्या आपल्या मुलांच्याकडे लक्ष देतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? नाही असं तर काही नाही आहे, पण ज्याच्या त्याच्या आईवडिलांनी कसं आपल्या बाळाला सांगितलं पाहिजे की अभ्यास करा बाबा. एवढं बी नाही की तू एवढेच पर्सेंटेज पाड, तू एवढंच अभ्यास कर, तू हेच बन, तू ते. त्याला त्याच्या मनाने काय बनायचं आहे, त्याला काय व्हायचं आहे ते होऊ द्यायचं. पण फक्त सांगितलं पाहिजे बाबा तू अभ्यास कर चांगला व्यवस्थित. माधवराजी, तुम्ही काय संदेश द्याल आपल्या मेसेज? सर, मी एवढंच म्हणेन की प्रत्येक मुलांना सांगितलं पाहिजे की मुलांच्या समोर एक आदर्श ठेवला पाहिजे. काय कोणी असो मग तो चांगला आदर्श ठेवला पाहिजे की त्या व्यक्तीने काय केलं आहे बाबा जीवनामध्ये, आपली कंडिशन काय हे बघून तू बघ, तुला पुढं मोठं व्हायचं आहे, आम्हाला तर सुखी ठेवायचं, तू सुखी राहायचं आहे किंवा मोठा काहीतरी व्यक्ती बनून की. आणि दुसरी गोष्ट की वडिलांना मुलं आत्ता कसं होतं आहे की आता समजा सम्यक आहे, सम्यकचे ओळख कशी करतात की म्हणतात अरे बघा माधव सुरवशीच्या मुलांनी एवढं केलं. पण मला हे असं प्रत्येक मुलांनी पुसून काढावं की मुलांना काय वाटावं, मुलांच्या नावावरून वडिलांना ओळखावं. असं मला वाटतं की कसं असतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना ते मार्गदर्शन आपल्या आईवडिलांपासून सुरुवात करायचं. आपण आजकाल काय झालं की आपण निव्वळ शाळेवर डिपेंड राहतो. तर शाळेवर डिपेंड न राहता आपल्या मुलांना आपण संस्कार द्यायचे असतात. अभ्यास करून घ्यायचं असतं त्याच्याकडनं. मुलांवर कुठलंही बोर्देशन कुणीही देऊ नये. मुलांना जे बनायचं आहे ते बनवू द्यावं. मुलांकडून फक्त अभ्यास करून घेण्याची मात्र जबाबदारी आपली आहे. मुलांच्या समोर आपण बसणं, मुलांबरोबर बसणं उठणं, त्यांचं काय त्याच्यामधले गुण ओळखून त्यानुसार त्याला मार्गदर्शन करणं हे आईवडिलांचं काम आहे. मुलांनी ते करावं आणि आईवडिलांनी पण तेच करावं. माधवजी, आपण प्रॉपर आपलं गाव सांगा, कुठून आलात आपण, आणि ते कारण का ते आपला उल्लेख आलेला नाही. तर मूळ गाव आणि इथं किती वर्ष झालं तर आपण काम करत आहात, किती वर्ष झालं राहत आहात? सर, मी 1984ला पुण्याला आलो आहे. माझं गाव लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये आंबेगाव म्हणून गाव आहे. तिथनं मी 31 ऑक्टोबर 1984ला प्रथम मी पुण्यामध्ये पाय ठेवला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी पुण्यातच आहे. काही शिक्षण गावाला, काही इकडं तिकडं होत गेलं आणि जवळजवळ 40 वर्ष झालं मी याच ठिकाणी राहतो आणि या वस्तीमध्येच राहतो सर. तर फुले आंबेडकरी चळवळीच्या समाजाला आणि कुटुंबातील मुलांना, मातांना आणि त्याचबरोबर वडिलांना या ठिकाणी आपण संदेश ऐकलेला आहे आणि त्याचं यशसुद्धा पाहिलेलं आहे. मला खात्री आहे की या चॅनलवरून, या व्हिडिओवरून आपण प्रेरणा घ्याल, मुलं घ्याल, त्याचबरोबर आई ज्या आहेत त्या घेतील, इतरही घेतील आणि वडिलांनीसुद्धा प्रेरणा घेतील. तर मी सर्वांना पुन्हा एकदा याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी कॅमेरामन सतीश आणि मी स्वतः प्राध्यापक अरुणश्री दळवी आपणा सर्वांचं सहर्ष धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय.